नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द नर्सिंग करिअर अकॅडमी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अपगार स्कोर विषयी माहिती घेतली. या व्हिडिओमध्ये आपण पेडियाट्रिक नर्सिंगचा आणखी एक महत्त्वाचा टॉपिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट विषयी माहिती घेणार आहोत. या टॉपिकवरती खूप क्वेश्चन विचारले आहेत प्रिव्हियस एक्झाममध्ये आणि खूप ट्रिकी क्वेश्चन असतात. तर आपण एकदम सोप्या शब्दामध्ये हा टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. आणि हे जे क्वेश्चन असतील ते पूर्ण प्रिव्हियस इयर क्वेश्चन एम्स, DMER, DHS, CHO, RRB या सर्व एक्झाममध्ये आलेले आहेत आणि ते खूप वेळेस आलेले आहेत. तर त्याच्या माध्यमातून आपण पूर्ण सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर पहिला क्वेश्चन आहे, डेव्हलपमेंट इन चिल्ड्रन रेफर्स टू वन ऑफ द फॉलोइंग. तर काय म्हणते की डेव्हलपमेंट हा जो शब्द आहे, डेव्हलपमेंट इन द चिल्ड्रन रेफर्स टू वन ऑफ द फॉलोइंग, म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे काय असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर आपला जो टॉपिक आहे तो काय, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. काय आहे, ग्रोथ अँड आणि डेव्हलपमेंट हे दोन प्रकार आहेत. तर इन्क्रीज इन साईज ऑफ द बॉडी. द साईज ऑफ द बॉडी म्हणजे काय, इन्क्रीज इन साईज ऑफ द बॉडी, इन्क्रीज इन टिश्यू, इन्क्रीज इन सेल्स, इन्क्रीज इन एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड्स, याला काय म्हणतात आपण, ग्रोथ झाली म्हणतात. ग्रोथ झाली. तर ग्रोथ कशी असते, ग्रोथ इन्क्रीज इन टिश्यू, इन्क्रीज इन टिश्यू, इन्क्रीज इन मास. ग्रोथ कशी असते, क्वांटिटेटिव्ह. कशी असते, क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट आहे, जे की आपण मापू शकतो. जसं की वेट वाढलं तर केजी मध्ये वाढलं, किंवा लेंथ वाढली तर सेंटीमीटर मध्ये वाढली, याला आपण काय म्हणतो, ग्रोथ म्हणतात. आणि डेव्हलपमेंट दुसरी टर्म काय आहे, डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट काय आहे, डेव्हलपमेंट म्हणजे क्वालिटेटिव्ह चेंज. काय आहे, क्वालिटेटिव्ह चेंज. क्वालिटेटिव्ह चेंज होतात त्याच्यामध्ये. जसं की मेमरी, इन्क्रीज इन मेमरी, इन्क्रीज इन फंक्शन, कॅपॅसिटी वाढणे, फंक्शन वाढणे, किंवा स्किल्स वाढणे, याला काय म्हणतात आपण, डेव्हलपमेंट झाली म्हणतात. जसं की ब्रेनची डेव्हलपमेंट झाली म्हणतात आपण. आणि ग्रोथ म्हणजे काय, क्वांटिटेटिव्ह चेंज आहे. डेव्हलपमेंट काय, क्वालिटेटिव्ह चेंज. तर सेकंड वर काय, इन्क्रीज इन इंटरसेल्युलर सबस्टन्स. इंटरसेल्युलर सबस्टन्स वाढले म्हणजेच काय, मास वाढलं समजा, त्याला काय म्हणतात आपण, ग्रोथ. हे काय, ग्रोथ. क्वालिटेटिव्ह चेंज हे काय, क्वालिटेटिव्ह चेंज अँड प्रोग्रेसिव्ह इन्क्रीज इन स्किल्स, कॅपॅसिटी ऑफ फंक्शन, यालाच काय म्हणतात, डेव्हलपमेंट म्हणतात. समजलं, डेव्हलपमेंट. क्वांटिटेटिव्ह चेंज इन बॉडी, याला काय म्हणतात, ग्रोथ म्हणतात. तर समजलं तुम्हाला डेव्हलपमेंट आणि ग्रोथ मधला फरक. ग्रोथ काय आहे, क्वांटिटेटिव्ह चेंज आहे. इन्क्रीज इन टिश्यू, इन्क्रीज इन मास, क्वांटिटी इन्क्रीज होणे, त्याला काय म्हणतात आपण, ग्रोथ म्हणतात. आणि डेव्हलपमेंट कशी आहे, क्वालिटेटिव्ह चेंज, क्वालिटी वाढणे, किंवा मेमरी फंक्शन वाढणे, म्हणजे मायलिन शीथ रिलेटेड आहे. मायलिन शीथचं फंक्शन त्याचे रिलेटेड आहे. तर कसं आहे, स्किल्स वाढणे, स्मार्टनेस वाढणे, गुणवत्ता वाढणे जो आपण म्हणतो ना, तर त्याला काय म्हणतो आपण, डेव्हलपमेंट असं म्हणतो. तर समजलं ग्रोथ आणि डेव्हलपमेंट मधला फरक. त्याच्यानंतर आहे निओनेटल पिरियड. मीन्स निओनेटल पिरियड. तर हे बघा, तीन टाईपचे पिरियड असतात. एक काय असतात, प्रीनेटल, एक असतात प्रीनेटल, दुसरा असतात पेरिनेटल, आणि तिसरा असतो पोस्टनेटल. पोस्टनेटल एक्झाम मध्ये खूप वेळेस आलेला क्वेश्चन आहे, खूप वेळेस. तर प्रीनेटल पिरियड म्हणजे काय, प्रीनेटल पिरियड 0 वीक्स टू द बर्थ. म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये जो 0 वीक्स पासून स्टार्ट करतो ना, 0 टू जोपर्यंत बर्थ होतो ना, त्याला काय म्हणतात आपण, प्रीनेटल पिरियड म्हणतो. पेरिनेटल पिरियड. पेरिनेटल पिरियड मध्ये काय, 22 वीक्स टू 7 डेज ऑफ न्यूबॉर्न. 22 वीक्स टू 7 डेज ऑफ न्यूबॉर्न, याला काय म्हणतात, पेरिनेटल. आणि पोस्टनेटल. पोस्टनेटल म्हणजे काय, बर्थ झाल्यानंतरचा पिरियड. बर्थ झाल्यानंतरचा पिरियड याला काय म्हणतात, पोस्टनेटल. प्रीनेटल म्हणजे बर्थ होण्याच्या आधीचा पिरियड, त्याला काय म्हणतात, प्रीनेटल. पोस्टनेटल देशाला बर्थ झाल्यानंतरचा. आणि पेरिनेटल ही एक नवीन टर्म आहे. पेरिनेटल म्हणजेच काय, हा पण क्वेश्चन येऊ शकतो. 22 वीक्स ऑफ प्रेग्नन्सी टू द 7 डेज ऑफ द बर्थ, याला काय म्हणतात आपण, पेरिनेटल. तर याच्यामध्ये कसे काय टाईप येतात. पहिला येतो झायगोट. झायगोट कशाला म्हणतो आपण, 0 to 2 वीक्स, याला काय म्हणतो आपण, झायगोट. नंतर काय असतो, एम्ब्रिओ. एम्ब्रिओ कधी असतो, 3 to 8 वीक्स, याला काय म्हणतो आपण, एम्ब्रिओ. त्याच्यानंतर काय असतो, झायगोट, एम्ब्रिओ, फिटस. फिटस किती असतो, 9 to the बर्थ ऑफ द न्यूबॉर्न, याला काय म्हणतात, फिटस. त्याच्यानंतर काय असतो, नंबर 4. त्याच्यानंतर काय असतो, 0 to 28 डेज, याला काय म्हणतात आपण, निओनेट. याला काय म्हणतात, निओनेट. नंतर काय असतो, 28 म्हणजे 1 मंथ टू 1 इयर, याला काय म्हणतो आपण,
इन्फंट, याला काय म्हणतात इन्फंट. 1 year to 3 year, 1 year to 3 year याला काय म्हणतात आपण टॉडलर. 3 year to 6 year याला काय म्हणतात प्री स्कूलर. त्याच्यानंतर 6 year to 12 year याला काय म्हणतो आपण स्कूलर. शाळेत जातो ना 6 to 12. आणि त्याच्यानंतर 13 year to 18 याला काय म्हणतात आपण अडल्सन्स. समजलं. तर फर्स्ट काय आहे, जेव्हा कन्सेप्शन होतं मदरचं तेव्हा झायगोट तयार होतो 0 to 2 weeks. 0 to 2 weeks याला काय म्हणतात 0 to 2 weeks झायगोट. त्याच्यानंतर 3 to 8 weeks एम्ब्रियो. त्याच्यानंतर फिटस 9 to बर्थ होईपर्यंत त्याला काय म्हणतात फिटस. त्याच्यानंतर काय निओनेट किती आहे, सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारला जातो निओनेट आणि इन्फंटवर. निओनेट किती 0 to 28 days किंवा 1 month त्याला काय म्हणतात निओनेटमध्ये पण 2 टाईप पडतात, एक अर्ली निओनेट आणि दुसरा लेट. अर्ली निओनेट म्हणजे काय 0 to 7 days. 0 to 7 days याला काय म्हणतात अर्ली निओनेट. आणि 7 to 28 days याला काय म्हणतात लेट निओनेट. त्याच्यानंतर इन्फंट कधी असते 1 month to 1 year, 1 year पर्यंत इन्फंट. त्याच्यानंतर टॉडलर 1 to 3 year त्याला काय म्हणतात टॉडलर. त्याच्यानंतर प्री स्कूलर 3 to 6 year. त्याच्यानंतर स्कूलर 6 to 12 year. त्याच्यानंतर अडल्सन्स 13 to 18 years याला काय म्हणतात अडल्सन्स. तर आपल्याला काय विचारलं क्वेश्चन मध्ये निओनेटल पिरियड किती असतो आता सांगितलं आपण 0 to 28 days किंवा 1 month आपण याला काउंट करू शकतो. तर बेबी ऑफ एज ग्रुप 0 to 20 यालाच काय म्हणतात आपण निओनेट म्हणतो. एज ग्रुप ऑफ 0 to 3 साठी तसं काय आहे का, काही नाही. एज ग्रुप 0 to 7 याला काय म्हणतो आपण 0 to 7 हा पण निओनेटच येतो, पण हा कोणता येतो अर्ली निओनेट येतो. कोणता अर्ली निओनेट, पण आपल्याला एकदम कॉमन मध्ये विचारलं निओनेट, त्याच्यामुळे 0 to 28 days. बेबी ऑफ ग्रुप 1 month to 1 year, 1 month to 1 year आपल्यासाठी काय इन्फंट. समजलं निओनेट. नेक्स्ट क्वेश्चन, निओनेट वेट लेस दॅन 2500 ग्रॅम ॲट बर्थ, जेस्टेशनल एज इज रेफर्ड ॲज. तर बघा आता वेट आपण नवीन बेबीचं वेटवरती खूप क्वेश्चन आलेले आहेत. वेट ॲट बर्थ नॉर्मल वेट किती असते 2.5 to 3.5 हा नॉर्मल असते. जर याच्यापेक्षा कमी झालं लेस दॅन 2.5 जर झालं तर त्याला आपण काय म्हणतो LBW लो बर्थ वेट बेबी. 2.5 च्या नॉर्मल किती असतं 2.5 to 3.5. त्याच्यानंतर 2.5 च्या जर कमी झालं तर आपण काय म्हणतो लो बर्थ वेट. जेवढं नॉर्मल असतं त्याच्यापेक्षा लो बर्थ वेट. त्याच्यानंतर लेस दॅन 1.5 kg झालं तर त्याला काय म्हणतो आपण व्हेरी लो बर्थ वेट. आणि जर 1 kg पेक्षा जर कमी झालं तर त्याला काय म्हणतो आपण एक्स्ट्रीम लो बर्थ वेट. समजलं. नॉर्मल किती असतं 2.5 to 3.5 kg असतं. जर 2.5 च्या कमी झालं त्याला आपण म्हणतो लो बर्थ वेट बेबी. आणि जर 1.5 kg च्या झालं तर त्याला म्हणतात व्हेरी लो बर्थ वेट. आणि जर 1 kg च्याही कमी झालं तर त्याला एक्स्ट्रीम लो बर्थ वेट बेबी असं आपण म्हणतो. तर बेबीचं वेट तर नॉर्मल किती असतं 2.5 to 3.5 kg हे नॉर्मल असतं. जे फर्स्ट 7 days असतात ना, तिथे काय असतं माहिती काय 10% बेबीचं वेट लॉस होत असतं. किती 10% लॉस ऑफ वेट इन फर्स्ट 7 days. त्याच्यासाठी आपण एक टर्म आहे TTT टर्म बेबीचं वेट फर्स्ट 10% आणि रिगेन इन 10 days. आणि काय होतं पहिल्या 7 दिवसामध्ये, नंतरच्या पुढच्या 10 days मध्ये ते जे वेट आहे ते रिगेन होत असतं. ते वेट गेन जे कमी झाले ना, लॉस झालेला आहे ते रिगेन होतं. म्हणजे त्याच्यामुळे की जे न्यूबॉर्न झाल्या घाबरून जायचं नाही की बेबी झाल्या एवढं वेट होतं नंतर कमी झालं. तर 10% हे काय असतं लॉस होत असतं. त्याच्यानंतर समजलं. त्याच्यानंतर काय तर वेट गेन तर 6 month पर्यंत किती वेट वाढतं पर मंथ 25 to 30 ग्राम पर मंथ बेबीचं वेट वाढत असतं. त्याच्यानंतर 6 month to 12 month किती वाढतं 15 ग्राम पर मंथ एवढं वाढत असतं. हा पण क्वेश्चन खूप वेळेस आलेला आहे. तर डबल कधी होत असतं डबल कधी होतं 5 to 6 month मध्ये डबल. ट्रिपल कधी होतं बेबीचं वेट जेवढं बर्थ वेट आहे त्याच्या ट्रिपल. डबल कधी होतं 5 to 6 month.
खूप वेळेस क्वेश्चन विचारले. आणि ट्रिपल कधी होतं? 1 इयर. 1 इयरला काय होतं? ट्रिपल होत असतं. आणि 4 टाइम्स कधी होतं? 2 इयरला. आणि 10 इयरला किती असतं? 10 टाइम्स ऑफ बर्थ. समजलं? वेट वरती जर कोणता जरी क्वेश्चन आला तरी एकही क्वेश्चन चुकला नाही पाहिजे. नॉर्मल किती असतं? 2.5 to 3.5. त्याच्यापेक्षा जर कमी झालं तर लो बर्थ वेट, आणि 1.5 पेक्षा झाले तर व्हेरी लो बर्थ वेट, आणि 1 kgच्या झालं तर एक्स्ट्रीम लो बर्थ वेट. त्याच्यानंतर 0 to 7 डेज मध्ये बेबीचं 10% वेट लॉस होत असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट 10 डेज मध्ये वेट गेन होत असतं. म्हणजे काही तेवढं घाबरायचं कारण नाही. त्याच्यानंतर बेबीचं वेट गेन डबल कधी होत असतं? 5 to 6 मंथ मध्ये डबल होतं. ट्रिपल कधी होतं? 1 इयरला. 4 टाइम्स कधी होत असतं? 2 इयरला. आणि 10 टाइम्स कधी होतं? 10 इयरला. आणि फर्स्ट 6 मंथ मध्ये 25 to 30 ग्राम पर मंथ बेबीचं वेट गेन होतं. आणि नंतर 6 to 12 मंथ मध्ये 15 ग्राम पर मंथ वेट गेन होत असतं. तर वेट वरती क्वेश्चन कोणताही आला तर आता चुकला नाही पाहिजे. तर इथं काय विचारलंय? न्यूनेट वेट लेस दॅन 2,500 ग्राम ॲट बर्थ ऑफ जेस्टेशन इज रिफर्ड ॲज, आपण काय म्हणतो? LBW. कॉमनली काय म्हणतो? LBW. व्हेरी असेल तर काय? टर्म बेबी म्हणजे काय? टर्म बेबी म्हणजे एक असतं प्रीटर्म, प्रीटर्म. एक असतं पोस्टर्म. टर्म म्हणजेच पोस्टर्म, आणि एक असतं टर्म. टर्म बेबी म्हणजे काय? 37 वीक्स टू 42 वीक्स मध्ये जो बेबी बॉर्न होतो त्याला आपण काय म्हणतात? टर्म बेबी म्हणतात. प्रीटर्म म्हणजे काय? 37 वीक्सच्या अगोदर जो बेबी बॉर्न होतो त्याला काय म्हणतो आपण? प्रीटर्म. आणि पोस्टर्म 37 वीक्स नंतर जो बॉर्न होईल त्याला आपण काय म्हणतात? पोस्टर्म. समजलं? टर्म बेबी समजलं. नंतर व्हेरी लो बर्थ वेट. आता सांगितलं किती आहे व्हेरी लो बर्थ वेट? 1.5 kgचे असेल तर लेस दॅन 1.5 व्हेरी लो बर्थ वेट. आणि एक्स्ट्रीम कधी असतं? 1 kg पेक्षा लेस दॅन 1 kg. प्रीटर्म कधी असतं? 37 वीक्सच्या अगोदर जर बॉर्न झालं तर. समजलं? वेट विषयी समजलं सर्व. ॲट विच एज इन मंथ हेड सर्कम्फरन्स बिकम्स इक्वल टू द चेस्ट सर्कम्फरन्स. आता दुसरी एक महत्वाची टर्म आहे हेड सर्कम्फरन्स नॉर्मल किती असतो? 33 to 35 सेंटीमीटर हा नॉर्मल असतो ॲट बर्थ हेड सर्कम्फरन्स. तर हेड सर्कम्फरन्सचा पर मंथ किती वाढतो? 2 सेंटीमीटरनी वाढतो. चेस्ट सर्कम्फरन्स किती असतो नॉर्मल? लेस दॅन 3 सेंटीमीटर किंवा 2 सेंटीमीटर लेस दॅन हेड सर्कम्फरन्स. 31 to 33 सेंटीमीटर काय असतो? चेस्ट सर्कम्फरन्स. म्हणजे बघा, लहानपणी चेस्ट छोटी असते पण हेड मोठा असते, लक्षात राहू द्यायचं. आणि नंतर हा पण क्वेश्चन विचारला, हेड सर्कम्फरन्स इज इक्वल टू चेस्ट सर्कम्फरन्स कधी होतो? 1 इयरला. 1 इयरला किंवा कधी कधी 9 to 12 मंथ्स विचारलं जातं, पण कॉमनली 1 इयरला हेड सर्कम्फरन्स इज इक्वल टू चेस्ट सर्कम्फरन्स असतो. समजलं? त्याच्यानंतर हेड सर्कम्फरन्स इज इक्वल टू चेस्ट सर्कम्फरन्स. आपल्याला काय विचारलंय? ॲट विच एज इन मंथ हेड सर्कम्फरन्स बिकम्स इक्वल टू चेस्ट सर्कम्फरन्स. किती येणार? 1 इयर. 12 मंथला. त्याच्यानंतर समजलं? टीथ विचार अब्सेंट इन न्यूबॉर्न. आता डेंटल फॉर्म्युला बघूया आपण न्यूबॉर्न मधला. डेंटल फॉर्म्युला डेंटल मध्ये तर ट्रिक आहे ICPM. द फॉर्म्युला काय? 2102 डिवायडेड बाय 2102 इंटू 2. हा काय आहे? न्यूबॉर्नचा डेंटल फॉर्म्युला आहे. तर हे 0 काय आहे? प्रीमोलर. हे 0 काय? प्रीमोलर. तर विच टीथ आर अब्सेंट इन न्यूबॉर्न? तर कोणते असतात? प्रीमोलर्स. ICPM म्हणजे इन्सिजार्स, कॅनाइन्स, प्रीमोलार्स आणि मोलार्स. तर किती आता इन्सिजार किती असतात? 2 2 4 आणि इंटू 4 किती असतात? 8 असतात. 8. हे किती असतात? 1 2 4 आणि हे किती असतात? 8. 8 आणि 8 16 आणि 4 टोटल 20 टीथ असतात. किती असतात न्यूबॉर्न मध्ये? टोटल टीथ किती असतात? 20 टीथ असतात. आणि फॉर्म्युला कसा? ICPM 2102. लक्षात असू द्या 2102. ऑप्शन कोणते असतात? प्रीमोलार्स असतात. इन्सिजार्स किती असतात? 8 असतात. कॅनाइन्स किती असतात? 4 असतात. आणि मोलार्स किती असतात? 8 असतात. आणि अडल्टचा फॉर्म्युला काय? अडल्टचा पण विचारला जातो. काय असतात? 2123 इंटू 2. इन्सिजार किती असतात? 8 असतात.
कॅनाइन्स किती असतात? 4 असतात. किती? 8 4. हे किती असतात? 8 असतात. आणि हे किती असतात? 3 3 दोन्ही 6 6 6 12. लक्षात आलं? 12 8 20, 20 आणि 4 24, 24 आणि 8 32. टोटल टीथ किती असतात अडल्टमध्ये? 32. आणि न्यूबॉर्नमध्ये किती असतात? 20. समजलं? अडल्टमध्ये 2 1 2 3. तर न्यूबॉर्नमध्ये फर्स्ट टीथ कोणता असतो? फर्स्ट टीथ लोअर सेंट्रल इन्सिजार. लोअर सेंट्रल इन्सिजार. लक्षात ठेवायचं. लोअर सेंट्रल इन्सिजार हा कसा असतो? पहिला टीथ असतो. स्टार्ट कधी होतात? 6 मंथ्स ऑफ एज. 6 मंथ्स ऑफ एजला पहिला लोअर सेंट्रल इन्सिजार येतो. आणि कम्प्लीट किती कधी होतात? 2.5 to 3 इयरमध्ये. 3 इयरमध्ये सगळे टीथ कम्प्लीट होतात. त्याला आपण कोणते टीथ म्हणतो? कोणती? त्याला आपण काय म्हणतो? प्रीमॅच्युअर किंवा मिल्क टीथ आपण म्हणणार का? दुधात. किंवा डेसिडियस टूथ. टेम्पररी. समजलं? किती? 2102. समजलं? टोटल किती असतात? 20. फर्स्ट कोणता असतो? फर्स्ट टीथ कोणता? आता लोअर सेंट्रल इन्सिजार. इन्सिजार कधी येतो? ॲट 6 मंथ्स ऑफ एज. कंप्लीट कधी होतात? 2.5 to 3 इयर्सला काय होतात? कंप्लीट होतात. आणि नंतर तिथून पडायला सुरुवात होतात. अडल्ट. नंतर 2 मध्ये काय असतात? परमनंट टीथ. परमनंट टीथ किती असतात? 32 असतात. फॉर्म्युला काय? 2 1 2 3. काय आहे? 2 1 2 3. न्यूबॉर्न मध्ये ॲब्सेंट कोणते असतात? प्रीमोलार्स. हे काय? IC प्रीमोलार, हे मोलार. ICPM लक्षात असू द्यायचं. ॲब्सेंट कोणते असतात? प्रीमोलार्स असतात. इकडचा फर्स्ट टीथ कोणता येतो आणि कधी येतो? 6 मंथ ऑफ एज. कोणता येतो? मोलार. मोलार. आणि लास्ट 6 मंथला फर्स्ट मोलार. आणि 12 इयर पर्यंत कम्प्लीट होतात हे टीथ. आणि लास्ट टीथ कोणता असतो? लास्ट टीथ पण मोलार्स. पण तो येतो का? नाही. त्याला काय म्हणतात आपण? अक्कलदाढ म्हणतात. अक्कलदाढ. ती म्हणजे व्हॅरी होऊ शकते. कोणाची कधी होऊ शकते. म्हणून शेवटचा कोणता? मोलार. आणि फर्स्ट कोणता? मोलार. लक्षात ठेवायचं. कुठं? परमनंट टीथ मध्ये. आणि टेम्पररी टीथ मध्ये पहिला लोअर सेंट्रल इन्सिजार. टोटल किती? 20. टोटल किती? 32. समजलं? डेंटल फॉर्म्युला. आपल्याला काय विचारलं होतं? ॲब्सेंट इन न्यूबॉर्न कोणते असतात? प्रीमोलार. समजलं? त्याच्यानंतर व्हॉट इज द रेशो बिटवीन अपर अँड लोअर सेगमेंट ऑफ द बॉडी. आता आपलं कसं? प्युबिक सिम्फायसिस पासून आपण याला काउंट करतो. कुठून? प्युबिक सिम्फायसिस पासून काउंट करतात. जो काही अपर पार्ट आहे तो न्यूबॉर्न मध्ये कसा असतो? लेंदी असतो. आणि जो लोअर पार्ट तो कसा असतो? शॉर्ट असतो. म्हणून याचा रेशो काय असतो? 1.7 to 1 असतो. म्हणजे वरचा पार्ट जास्त असतो, खालचा पार्ट कमी. आणि ॲट द एज ऑफ 10 to 12 इयर्सला काय असतो? 1:1 असतो हा रेशो. लक्षात असू दे. तर आपल्याला काय विचारले? तर बर्थ मध्ये विचारलं तर काय येणार? 1.7 to 1. ॲट 12 इयरला काय येणार? 1:1. 12 इयरला. आणि त्याच्यानंतर 12 इयरला 1:1. आणि त्याच्यानंतर काय होणार? हे जास्त होणार. खालचा जे आहे ना, अपर सेगमेंट टू लोअर सेगमेंट. जो लोअर सेगमेंट आहे तो वाढत जाणार. लेंथ. न्यूबॉर्नची लेंथ किती असते? लेंथ ॲट बर्थ किती असते? 50 सेंटीमीटर. मापता कशानं आपण? इन्फंटोमीटर म्हणतात त्याला. काय म्हणतात? इन्फंटोमीटरने मापता आपण. हे असं असते बघा. त्याला बसवतात. कसं? 2 इयर्स पर्यंत. त्याच्यानंतर बाळ म्हणजे चालायला लागतं किंवा उभं टाकायला स्टँडिंग पोझिशन मध्ये आपण येणं मापू शकतो आपण मेजरिंग टेपनं. इन्फंटोमीटरनं काय मापता आपण? हाईट मापता. समजलं? याच्यामध्ये लेंथ किती असते? ॲट बर्थ किती असते लेंथ? 50 सेंटीमीटर. लेंथ किती असते ॲट बर्थ? किती असते? 50 सेंटीमीटर. ॲट 1 इयरला किती असते? 50% इन्क्रीज होते. 50% इन्क्रीज म्हणजे 75. ॲट 1 इयरला किती असते? 75. लेंथ कशी वाढते? फर्स्ट 6 मंथमध्ये
फर्स्ट 6 मध्ये 2.5 सेंटीमीटर पर मंथली आणि 6 to 12 1 इयर किंवा 12 मंथ किती वाढते 1.25 सेंटीमीटर पर मंथ लेंथ वाढत असते आणि ॲट 1 इयर किती असते 75 ॲट 1 इयर 75 सेंटीमीटर लेंथ 75 डबल कधी असते लेंथ डबल म्हणजेच किती 100 कधी असते 3 इयर 3 इयरला डबल होते म्हणजेच किती 100 होत असते लेंथ समजलं तर आपल्या याचं आन्सर ओके द डेव्हलपमेंट स्टार्ट विथ द हेड अँड ग्रॅज्युअली प्रोसीड टू द टेल इज कॉल्ड एज तर जी काही डेव्हलपमेंट होत असते त्याचे काही टाईप आहेत एक सिफेलोकॉडल प्रॉक्झिमो डिस्टल जनरल टू स्पेसिफिक अकॉर्डिंग टू एज याचे काही घेणं जनरल टू स्पेसिफिक हे पण काय तर 2 टाईप असतात एक सिफेलोकॉडल सिफेलस म्हणजे काय आपण ऐकलं असेल हायड्रोसिफेलस सिफेलस जे काय वर्ड येईल तिथं काय असतं हेड असतं जसं की हार्ट कार्डियाक जिथं काही शब्द येईल कार्डियाक तिथं काय येणार हार्ट येणार तर सिफेलस जिथं काय येणार ते काय येणार हेड सिफेलोकॉडल म्हणजे काय हेड टू टोज असे ग्रोथ होणार आधी हेड होणार नंतर चेस्ट नंतर लोअर पार्ट आणि नंतर मग लेग्स होणार त्याला काय म्हणतात आपण सिफेलोकॉडल म्हणतात त्याला काय म्हणतात सिफेलोकॉडल तर डेव्हलपमेंट कशी असते हेड अँड ग्रॅज्युअल प्रोसीड टू द टेल याला काय म्हणतात सिफेलोकॉडल म्हणतात कोणती ग्रोथ म्हणतात सिफेलो आणि प्रॉक्झिमो डिस्टल म्हणजे काय प्रॉक्झिमल पार्ट टू द डिस्टल पार्ट म्हणजे आडवी चेस्ट आधी बनणार आधी चेस्ट बनणार त्याच्यानंतर हँड्स बनणार साईडचे पार्ट नंतर बनणार त्याला काय म्हणतात प्रॉक्झिमो डिस्टल जे प्रॉक्झिमल जी ही काय बॉडी आहे आपली ते कसे आहे प्रॉक्झिमल आणि बाजूचे आर्म जे आहे ते काय डिस्टल आहे म्हणून त्याला काय म्हणतात प्रॉक्झिमो डिस्टल आणि सिफेलोकॉडल मध्ये हेड टू टो त्याला काय म्हणतात सिफेलोकॉडल वेट ऑफ ब्रेन इन न्यूनेट वेट ऑफ ब्रेन इन न्यूनेट किती असतं ब्रेनचं वेट किती असतं 300 ते 450 ग्राम किंवा 300 ते 500 ग्राम अडल्टचं किती असतं 1300 ग्राम ते 1400 ग्राम लक्षात ठेवायचं 300 to 500 ग्राम विच अमंग द फॉलोइंग हार्मोन हेल्प फॉर स्केलेटल मसल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये तुम्ही इथं फसू शकता की जो काही न्यूबॉर्न मध्ये फिटस मध्ये जे काही ग्रोथ होत असते जे काही इंट्रायुटेराइन ग्रोथ असते की इंट्रायुटेराइन ग्रोथ आता इथं आपल्याला फिटस विचारलं फिटस कधी असते 28 days to 1 yearला काय म्हणतात इन्फंट म्हणतात 28 सॉरी फिटस कुठं असते 9 months to टिल बर्थ त्याला काय म्हणतात फिटस तर फिटस कसं असतं इंट्रायुटेराइन ग्रोथ फिटस मध्ये ग्रोथ हार्मोनचा काहीही उपयोग नसतो कोणाचा ग्रोथ नो रोल ऑफ ग्रोथ हार्मोन इन फिटल डेव्हलपमेंट आपण काय ग्रोथ व्हायची असेल तर कोण ग्रोथ हार्मोन असते ना पिट्युटरी ग्लॅन्ड सिक्रेट करते पण इथं कसं आहे इंट्रायुटेराइन ग्रोथ मध्ये ग्रोथ हार्मोनचा काहीही रोल नसतो त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं नो रोल ऑफ ग्रोथ हार्मोन इन इंट्रायुटेराइन ग्रोथ त्याच्यानंतर दोघ जण असतात एक असते टिश्यू ग्रोथ आणि दुसरी असते स्केलेटल ग्रोथ टिश्यू ग्रोथ कशामुळे होते मग फिटसची टिश्यू ग्रोथ इन्सुलिन आणि इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर 1 इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर 1 आणि स्केलेटल ग्रोथ कशाने होते थायरॉक्सिन काय T4 ने ते लक्षात असू द्यायचं ग्रोथ जी काही इंट्रायुटेराइन ग्रोथ असते त्याच्यामध्ये ग्रोथ हार्मोनचा काहीही रोल नसतो 2 प्रकारचे ग्रोथ होत असतात 2 प्रकारचे एक टिश्यू ग्रोथ होत असते तर टिश्यू ग्रोथ होत असते इन्सुलिन आणि इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टरनी आणि जी स्केलेटल ग्रोथ असते ती स्केलेटल ग्रोथ थायरॉक्सिन होत असते थायरॉक्सिन म्हणजे T4 तुम्हाला माहिती आहे तर आपल्याला काय विचारलं होतं स्केलेटल ग्रोथ कशाने होणार आहे थायरॉक्सिन आणि अडल्टमध्ये काय असतं अडल्टमध्ये नो रोल ऑफ इन्सुलिन आणि इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर्स इन अडल्ट अडल्टमध्ये ग्रोथ हार्मोन थायरॉक्सिन म्हणजे T4 आणि स्टिरॉइड्स हे 3 जण मिळून ग्रोथ करतात म्हणजे जेव्हा बेबी बॉर्न होईल त्याच्यानंतरची जी काही ग्रोथ असेल एक्स्ट्रा युटेराइन ग्रोथ ती कशानं होते ग्रोथ हार्मोन थायरॉक्सिन आणि स्टिरॉइड्स आणि जी इंट्रायुटेराइन ग्रोथ होते ती कशानं होते इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर आणि थायरॉक्सिन लक्षात असू दे व्हॉट इज द स्कोरिंग सिस्टीम टू एस्टिमेट द जेस्टेशनल एज ऑफ द न्यूबॉर्न बाय मॅच्युरिटी रेटिंग स्कोरिंग सिस्टीम आता बघा आपल्याला काय विचारलंय जेस्टेशनल एज ऑफ द न्यूबॉर्न हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर कोणती स्केल वापरतो आपण बाइंड स्कोर काय आहे बाइंड स्कोर बिलिरुबिन इंड्युस्ड
न्यूरोलॉजिक डिसफंक्शन. डिसफंक्शन यालाच काय म्हणतात आपण बाइंड स्कोर म्हणतात. याच्यानं काय तर जॉन्डिस मध्ये याचा आपण उपयोग करत असतो. बाइंड स्कोर, अपगार स्कोर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. IPGAR अपगार, अपिअरन्स, पल्स, ग्रिमेस म्हणजेच काय रिफ्लेक्स, ऍक्टिव्हिटी म्हणजेच काय मसल टोन आणि रिस्पायरेटरी पॅटर्न याचं चेक करून आपण काय करत असतो बेबीचं न्यूनेटल स्टेटसचं असेसमेंट करत असतो. त्याच्यामध्ये आपण 0 to 10 पर्यंत नंबर देत असतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम ब्रीफ मध्ये बघितलेला अपगार स्कोर. डाउनी स्कोर काय, डाउनी स्कोर मध्ये आपण काय बघितलं, रिस्पायरेटरी डिस्ट्रेस बघत असतात. काय बघत असतात, रिस्पायरेटरी डिस्ट्रेस बघत असतात. तर जेस्टेशनल एज साठी आपण काय वापरतो, न्यू बालार्ड स्कोर वापरतो. काय वापरतो, जेस्टेशनल एज काउंट करण्यासाठी न्यू बालार्ड स्कोर वापरत असतो. याच्यामध्ये 12 पॉईंट असतात, जे 2 प्रकारचे असतात. एक 6 असतात न्यूरोमस्क्युलर असतात, न्यूरोमस्क्युलर, आणि दुसरं असतात फिजिकल. आणि त्याच्यानुसार आपण जेस्टेशनल एज काढत असतो. कोणाला माहित नसते जेस्टेशनल. आणि कधी काढत असतो आपण जेस्टेशनल एज, ही बेबी बॉर्न झाल्यानंतर 12 to 24 hours मध्ये आपण ही स्केल वापरत असतो. आणि कितव्या याच्यामध्ये बेबी बॉर्न झाले याची आपण जेस्टेशनल एज त्या बेबीचं काढत असतो. कशानं, न्यू बालार्ड स्कोर. त्याच्यानं व्हॉट इज द नॉर्मल पल्स रेट ऑफ न्यू बॉर्न. आपल्याला काय विचारलं, नॉर्मल पल्स रेट. तर नॉर्मल पल्स रेट काय असतो, 120 to 160. हे काय असतो, नॉर्मल पल्स रेट असतो. नॉर्मल पल्स रेट. तर आपल्याला काय विचारलं, मिडल काय असतो, 140. त्याचा आन्सर काय, 140. मिनिमम किती असतं, समजा बेबी स्लीपिंग पोझिशन मध्ये किती असते, 100 असते. आणि जर क्राईंग करत असेल तर 180. आणि जर याच्यापेक्षा कमी झालं तर आपण काय म्हणतात, ब्रॅडिकार्डिया. ह्याला काय म्हणतात, ब्रॅडिकार्डिया. ब्रॅडी म्हणजे स्लो, कार्डिया म्हणजे हार्ट, स्लो हार्ट रेट. 100 पेक्षा कमी असेल तर ब्रॅडिकार्डिया. आणि 180 मोर दॅन 180 असेल तर काय म्हणतो आपण, टॅकीकार्डिया. टॅकी मीन्स फास्ट. टॅकीकार्डिया 180 पेक्षा जास्त असेल तर टॅकीकार्डिया, आणि 100 पेक्षा कमी असेल तर ब्रॅडिकार्डिया. तर आपल्याला काय विचारलं इथं, पल्स रेट आणि हार्ट रेट मध्ये काय फरक आहे, पल्स रेट आणि हार्ट रेट. जर अपायकल पल्स पासून जर घेतलेला मापलेला असेल, अपायकल पल्स पासून, त्याला आपण म्हणतो हार्ट रेट. आणि बाकी कोणत्याही जागून जर आपण हार्ट रेट किंवा पल्स रेट मापली तर त्याला आपण काय म्हणतो, पल्स रेट म्हणतो. त्याच्यानंतर रिस्पायरेटरी रेट किती असतो, नॉर्मल रिस्पायरेटरी रेट किती असतो, 30 to 60. याच्यापेक्षा कमी झाला तर त्याला काय म्हणतात, ब्रॅडिपनिया. याच्यापेक्षा जास्त झाला तर काय म्हणतो आपण, टॅकिपनिया. नॉर्मल पल्स रेट. समजलं. वेट अँड लेंथ ऑफ नॉर्मल फुल टर्म बेबी विथ बर्थ वेट किती आहे, बर्थ वेट 3 kg ॲट 1 year ऑफ एज आर एक्सपेक्टेड टू बी. आता बघा लेंथ किती असते, बर्थला 3 kgचं वेट होतं. आणि लेंथ दिली नाही आपल्याला, पण लेंथ आपण अप्रॉक्सिमेट म्हणली किती, 50 सेंटीमीटर असते, 48 to 50 सेंटीमीटर. आपण त्याने दिली नाही. फुल टर्म बेबी आहे म्हणजे 50 सेंटीमीटर. तर 1 yearला आपल्याला विचारलं की त्याचं वेट आणि लेंथ काय असेल. तर आपण वेट बघू शकता. 1 yearला किती असतं वेट, ट्रिपल असतं. डबल कधी होतं, 5 to 6 month मध्ये वेट डबल होत असतं. आणि 1 yearला किती होत असतं, ट्रिपल होत असतं. म्हणून वेट किती असणार, 9 kg. आणि 1 yearला हाईट काय असते, 50% इन्क्रीज होत असते. म्हणजेच किती, 75. 9 kg आणि 75. समजलं. बर्थ वेट जर 3 kg असेल तर डबल कधी होणार, 5 to 6 month मध्ये डबल होणार. ट्रिपल कधी होणार, 1 yearला. म्हणून आपण डायरेक्ट 9 घेतलं. आणि लेंथ 50 सेंटीमीटर ॲट बर्थ, 50% इन्क्रीज होती ॲट 1 yearला, म्हणून 75. डबल कधी होत असते लेंथ, 3 yearला डबल होत असते, म्हणजे 100 होत असते. फाइंड डाउन हियर नॉर्मली फाउंड अबंडंटली इन प्रीमॅच्युअर बेबीज इज काय म्हणले, फाइंड डाउन हियर नॉर्मली फाउंड इन अबंडंटली काय म्हणतात आपण याला, लॅनेगो म्हणत असतं. काय म्हणत असतं आपण याला, लॅनेगो. हे बघू शकता तुम्ही. फाइंड डाउन हियर नॉर्मली फाउंड इन अबंडंटली प्रीमॅच्युअर बेबी मध्ये जास्त भेटतात आपल्याला, पण एक नॉर्मलच फीचर आहे. त्याला काय म्हणतात, लॅनेगो. व्हर्निक्स म्हणजे काय, व्हर्निक्स आपण हे बघितलं असाल न्यूबॉर्नच्या याच्यावर, एक व्हाईटिश सबस्टन्स असतो. काय असतो, व्हाईटिश सबस्टन्स. हे कशासाठी, प्रोटेक्शनसाठी किंवा लुब्रिकेशनसाठी. बर्थ कॅनल मधून येताना लुब्रिकेशनसाठी असते. याला काय म्हणतात, हे व्हाईटिश सबस्टन्स. याला काय म्हणतात, व्हर्निक्स म्हणतात. आपण काय म्हणतात, व्हर्निक्स. लॅनिगो करा, फाइंड डाउन हियर लॅनिगो. मिलिया काय असतात, मिलिया हे बघा, हे जे स्मॉल स्पॉट असतात बघा, नोज वरती पण असतात, व्हाईटिश स्पॉट. त्याला काय म्हणतात आपण, मिलिया. नॅव्ही काय असतं, हे नॅव्ही. हे बर्थ मार्क आहेत सर्व. हे नॅव्ही.
रप्चर ऑफ ब्लड व्हेसल्स याला काय म्हणतात नॅव्ही. हिमोरेजिक डिसीज ऑफ द न्यूबॉर्न इज कॉज्ड बाय डिफिशियन्सी ऑफ विच विटॅमिन. हिमोरेजिक म्हणजे काय क्लॉटिंग डिसीज कशामुळे होतात क्लॉटिंग. आपण मागच्या न्यूट्रिशनच्या व्हिडिओमध्ये विटॅमिन्स बघितलं, त्याच्यामध्ये विटॅमिन्स तर क्लॉटिंग डिसऑर्डर कशामुळे होतात विटॅमिन के मध्ये डिफिशियन्सी. तर न्यूबॉर्नमध्येच का होत असतात न्यूबॉर्नमध्ये, कारण विटॅमिन के कुठं तयार होतं इंटेस्टाईनमध्ये, कुठं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. कशापासून बॅक्टेरियल फ्लोरा. पण न्यूबॉर्नमध्ये काय असतं बॅक्टेरियल फ्लोरा तयार झालेला असतो का नाही न्यूबॉर्न झाल्या त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय असतं डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन के. डिफिशियन्सी असल्यामुळे आपण बॉर्न न्यूबॉर्नला झाल्या आपण त्याला विटॅमिन केचं इंजेक्शन देतो. कुठं देतो व्हास्टस लॅटरलिस मसलमध्ये देतो. त्याच्यामध्ये हिमोरेजिक डिसीज कशामुळे होतं डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन के. विटॅमिन ए मुळे काय होतं नाईट ब्लाइंडनेस. याला काय म्हणतात रेटिनॉल. विटॅमिन के ला काय म्हणतो फायलोक्विनोन. काय होतं फायलोक्विनोन. क्लॉटिंग डिसऑर्डर होतात. विटॅमिन सी ला काय म्हणतात ॲस्कॉर्बिक ऍसिड. डिसीज कोणता होतो स्कर्वीलाच काय म्हणतात ब्लिडिंग गम्स. विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल किंवा कोलेकॅल्सिफेरॉल. रिकेट्स इन चिल्ड्रन आणि ओस्टिओमेलेसिया इन अडल्ट. तर अशा प्रकारे आपण पेडियाट्रिक्सचा महत्वाचा चॅप्टर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इथे संपवलेला आहे. हा त्याचा फर्स्ट पार्ट होता. आपण नेक्स्ट पार्ट घेऊया ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचा आणि पूर्ण बर्थ मार्क वगैरे रिफ्लेक्सेस वगैरे पूर्ण एक 4 ते 5 पार्टमध्ये पेडियाट्रिक्स संपवून टाकूया आणि असं एक करता आपण एक सर्व करून टाकूया. DHSची एक्झाम बहुतेक येणार आहे 45 डेजमध्ये. तर तिथून पुढे तर आपण एक स्पेशल DHSची बॅच स्टार्ट करूया. जर लेक्चर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे की तुम्हाला याच्यानंतरचे जे काही व्हिडिओ येतील आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जे काही व्हिडिओ येतील त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड.